आता आहे हिमाचल प्रदेशातील भाकरा नांगल डॅम। हे मागे जे दिसते ते आहे भाकरा नांगल डॅम। या डॅमच्या अगदी व्ह्यू पॉइंटवर या ठिकाणून आपल्याला पाण्याचं जे परिक्षेत्र आहे पूर्ण ते बघता येतं। आणि हे जे डॅम होतं हे 1948 याचा आराखडा सुरू झाला, 1954 ला याचं काम सुरू झालं आणि 1963 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी या धरणाचं राष्ट्राला समर्पण केलं। आणि तेव्हा या धरणाला त्यांनी आधुनिक भारत का मंदिर, मॉडर्न टेम्पल ऑफ इंडिया असं म्हटलं होतं। असं हे धरण आहे। या धरणामुळे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानचा काही भाग या भागातील लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आणि म्हणूनच भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला असं या धरणाचं महत्व आहे। या धरणाची जी भिंत आहे ती 740 फूट उंच आहे आणि 218 मीटर त्याची रुंदी आहे। असं हे धरण आहे। या धरणासाठी 1948 ते 62 पर्यंत 245 कोटी रुपये खर्च आला होता। असं हे आहे धरण भाकरा नांगल डॅम। तर आवडलं तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।